आज आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 याच्यामधला पुढचा पॉईंट बघतोय. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. याच्या अगोदर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे बघितले होते. मग प्लांट्समधलं असू द्या किंवा ॲनिमल्समधलं किंवा ह्युमनमधलं असू द्या, याच्यामध्ये काय होतं तर 2 स्टेप बघितल्या होत्या आपण. कोणत्या 2 स्टेप होत्या तर एक म्हणजे पहिली होती ती गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरी होती ती म्हणजे फर्टिलायझेशन. ठीक आहे, ह्या 2 स्टेप मग ते प्लांट असू द्या किंवा ॲनिमल असू द्या आपल्याला काय दिसतात, ह्या कॉमन स्टेप दिसतात. आता इथे आपण काय बघतोय बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग पर्टिक्युलरली ह्युमन बीइंगचं आपण रिप्रोडक्शन बघतोय. मग इथे तुम्हाला माहिती आहे की जनरली 46 क्रोमोझोम आहे, त्यातल्या म्हणजे टोटल द 23 पेअर्स क्रोमोझोम्स. ओके, टोटल किती पेअर्स आहेत, 23 पेअर्स. मग त्यातल्या 23 पेअर्समधले 22 आहेत, त्याला आपण ॲटोसोम्स असं म्हणतो. 23 पैकी 22 हे काय आहेत, ॲटोसोम्स आहेत. म्हणजे ते काय करतात तर आपली बॉडी जी आहे ते बॉडीचे कॅरेक्टरिस्टिक्स ते काय करतात, डिटरमाइन करतात. ठीक आहे, पण त्यातली एक जोडी जी आहे त्या एक जोडी आहे त्याला काय म्हणतोय आपण, सेक्स क्रोमोझोम असं म्हणतोय. ही जी एक जोडी आहे ह्या एक जोडीला आपण काय म्हणतोय, सेक्स क्रोमोझोम असं म्हणतोय. पण इथं काय बघा, मेल आणि फिमेलमध्ये ही सेक्स क्रोमोझोम आहे ते डिफरंट आहेत. कसे डिफरंट आहेत तर ते आपण आता बघूया. मेलमध्ये जे क्रोमोझोम, आता इथं आपण पेअरिंग म्हणतोय बघा, 23 पेअर्सपैकी 22 पेअर्स हे ॲटोसोम्स असतात आणि उरलेली एक पेअरिंग जी आहे ती काय आहे, सेक्स क्रोमोझोम आहे. मग आता ही जी एक पेअर आहे ती मेल आणि फिमेलमध्ये सारखी असत नाही. मग मेलमध्ये ती कोणती असते, XY क्रोमोझोम प्रेझेंट असतात, तर वुमेनमध्ये XX असतात. वुमनमध्ये सेम आहे XX क्रोमोझोम आणि मेलमध्ये किती असतात, 2च असतात, पण कोणते असतात, XY क्रोमोझोम. ठीक आहे, सी मेन हॅव XY सेक्स क्रोमोझोम अँड वुमेन हॅव XX सेक्स क्रोमोझोम. So a reproduction system with a specific organ develops in the body of male and woman due to these sex chromosome only. मग आपल्याला मेल असेल किंवा फिमेल असेल ह्यांची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे जे आपण लर्न करणार आहे त्याच्यामध्ये विशिष्ट ऑर्गन्स आहेत, स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत. मग हे ऑर्गन्स जे आहेत ते डेव्हलप कशामुळे होतात, जे काही ऑर्गन्स आहेत रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले ते कशामुळे डेव्हलप होतात तर ड्यू टू दी सेक्स क्रोमोझोम ओनली. कशामुळं होतात तर ह्या सेक्स क्रोमोझोममुळं. म्हणजेच मेल असेल तर XY क्रोमोझोम आणि फिमेल असेल तर XX क्रोमोझोम असणार आहे. पुढचा पॉईंट असा म्हटला, एक्स क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मेन अँड वुमेन. लक्षात घ्या, एक्स क्रोमोझोम आहे, हा एक्स क्रोमोझोम जो आहे तो दोन्हीमध्ये पण आहे, मेलमध्ये पण आहे आणि वुमेनमध्ये पण आहे. म्हणजे मेलमध्ये पण आहे आणि फिमेलमध्ये पण. इथं वर आपण बघू शकतो मेलमध्ये पण X आहे आणि फिमेलमध्ये पण X आहे. बट वाय क्रोमोझोम जो आहे तो मात्र फक्त कोणामध्ये असतं, मेलमध्ये, म्हणजेच मेलमध्ये असतं. ठीक आहे, एक्स क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मेन अँड वुमेन वेअर ॲज वाय क्रोमोझोम इज प्रेझेंट इन मेन ओनली. Now we shall study the structure and function of human reproductive system. इथं आपण ह्युमन रिप्रोडक्टिव्ह शिकत असताना 2 रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपल्याला स्टडी करायचे. एक म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि दुसरी म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. चला मग आता आपण काय बघूया, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही डायग्राम आहे बघा. आता याच्यामध्ये जास्त तुम्हाला भास काही दिलेलं नाही, खूप थोडंसं दिलेलं आहे. याच्यामध्ये असणारे कोणते ऑर्गन्स आहेत, कोणते डक्ट्स आहेत, स्पर्म कुठं तयार होतात, एवढीच माहिती याच्याबद्दल दिलेली आहे तुम्हाला. फर्स्ट पॉईंट, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन कन्सिस्ट ऑफ, मी तर अंडरलाईन केली. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय काय येतं किंवा कोणकोणते ऑर्गन येतात, टेस्टीज येतात. टेस्टीज म्हणले 2 आहेत त्यामुळं टेस्टीज येतात. नंतर वेगवेगळे डक्ट्स आहेत आणि काही ग्लँड्स आहेत. ठीक आहे, मग या टेस्टीज कुठं आहेत तर इथे आहेत बघा, आउटसाईड और इथं बघू, टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम. कुठं असतात, त्या स्क्रॉटममध्ये असतात, आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. लक्षात ठेवायचं की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर काय प्रेझेंट असतात, टेस्टीज प्रेझेंट असतात.
इथं आपण नावं बघूया. हे आहे युरायनरी ब्लॅडर, इथं आहे हे सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड. डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येते बघा, पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता. प्रोस्टेट ग्लँड आहे, वास डेफरन्स. इथं ग्लँड एक आहे कॉपर्स ग्लँड. नंतर हा जो पॉईंट आहे त्याला युरिनोजेनायटल डक्ट असं म्हटलं जातं. नंतर हा जो पार्ट आहे त्याला एपिडिडॅमिस असं म्हणतोय आपण. नंतर हा जो पार्ट आहे स्क्रॉटमचा आहे. आणि पेनिसचा एक आहे टेस्टीज आहेत. इथे बघा टेस्टीज आहेत आणि इकडे इजॅक्युलेटरी डक्ट आहे. डायग्राममध्ये तुम्ही नावं बघू शकता, नेमिंग कुठं आहेत ते. ठीक आहे. आता इथे काय म्हटलं बघा, टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्क्रॉटम. टेस्टीज कुठं आहेत? स्क्रॉटममध्ये आहेत. ठीक आहे, पण त्या आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. पुढं टेस्टीजमध्ये काय असतात बघा, थोडी मॉर्फॉलॉजी बघा. टेस्टीजमध्ये काय असतात? न्यूमरसचा अर्थ काय? मेनी. न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात किंवा प्रेझेंट असतात. टेस्टीज कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल. आणि मग ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्सच्या जी लेअर असते ज्याला एपिथेलियम, जर्मिनल इपिथेलियम म्हणतो, हे जर्मिनल इपिथेलियममध्ये हे डिवाइड होतात. हे जे ट्युब्युल्स आहेत ते डिवाइड्स होतात. कोणत्या प्रोसेसनी? मिओसिस प्रोसेसनी. तुम्हाला माहिती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे इथं काय होणार आहे? पहिल्यांदा मिओसिस. मिओसिस प्रोसेसनी ते ट्युब्युल्स डिवाइड होतात आणि काय प्रोड्यूस करतात? स्पर्म प्रोड्यूस करतात. ठीक आहे, बघा पुन्हा वाचते. टेस्टिस कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्यूल. जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट इन द ट्युब्युल्स डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म. Those sperms are sent forward toward a various tubule. फॉर एक्झाम्पल इथे बघा, आता इथे टेस्टीज आहे, तुम्हाला दिसते डायग्राममध्ये टेस्टीज आहे. ह्या टेस्टीजमध्ये काय होणार आहे? स्पर्म प्रोड्यूस होणार आहे. ह्या टेस्टीजमध्ये स्पर्म प्रोड्यूस होणार आहे आणि हे स्पर्म ह्या इजॅक्युलेटरी म्हणजे वेगवेगळे ट्युब्युल्स जे आहेत ह्या ट्युब्युल्समधून कुठे येणार आहे? ह्या युरिनोजेनायटल ट्रॅकमध्ये येणार आहे. युरिनोजेनायटल ट्रॅक असं का म्हटलं जातं? तर हा जो पॅसेज आहे तो कॉमन आहे. कुणासाठी? युरिन ॲज वेल ॲज टू म्हणजे स्पर्म्स जाण्यासाठी आणि युरिन पास होण्यासाठी एकच ट्रॅक्ट आहे, म्हणून त्याला युरिनोजेनायटल डक्ट असं म्हटलं जातं. पुढं सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स इज टेस्टिस, वास एफरन्स, एपिडिडॅमिस, वास डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिनोजेनायटल डक्ट. इथून मग सांगितल्याप्रमाणे हे जे स्पर्म तयार झालेले आहेत ह्या स्पर्मचा हा काय आहे? रूट आहे. ठीक आहे, ह्या साईडचा गुणा ह्या इकडच्या साईडचा. नंतर याच्यामध्ये काय सांगितले बघा, ॲज द स्पर्म्स आर पुश टुवर्ड फ्रॉम वन डक्ट टू नेक्स्ट दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टाईल. जसजसे हे स्पर्म पुढे एका डक्टकडून दुसऱ्या डक्टकडे जाणार आहे त्यावेळेस ते कसे बनतात? तर मॅच्युअर बनतात. कसे बनतात? मॅच्युअर. आणि त्यांच्यामध्ये कशाची ॲबिलिटी येते? टू फर्टिलाइज. काय फर्टिलाइज करणार आहेत? हे ओव्हमला फर्टिलाइज करणार आहे, ते आपण पुढे बघणार आहे. हे झालं. पुढे त्यांनी पॉईंट सांगितलेत बघा. डायग्राम त्यासाठी तुम्हाला पुन्हा बघावी लागेल तुमच्या पुस्तकामधली. सेमिनल व्हेसिकल, जे सेमिनल व्हेसिकल आहेत त्या काय सिक्रेट करतात? सिक्रेट देअर सिक्रिशन इन इजॅक्युलेटरी डक्ट. सेमिनल व्हेसिकलमधून जे सिक्रिशन बाहेर पडतं ते कुठं येतं? ह्या इजॅक्युलेटरी डक्टमध्ये येतं. तर दोन ग्लँड्स आहेत. कोणकोणत्या ग्लँड? प्रोस्टेट ग्लँड आणि इकडं कॉपर्स ग्लँड. दोन ग्लँड आहेत बघा, प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड. ह्याच्यामधून जे सिक्रेशन आहे, तुम्हाला माहिती आहे ग्लँड्समध्ये काय होत असतं? तर हार्मोन सिक्रेट होत असतात. मग हे जे प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँडमधून जे काही सिक्रेशन बाहेर पडतं ते कुठं येतं? युरिनोजेनायटल ट्रॅक्टमध्ये. आता आपण बघितलं कुठं आहे युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. ठीक आहे. आता इथे बघा त्यांनी काय म्हटले की सिमेन म्हणजेच काय? सिमेनचं फॉर्मेशन होतं म्हणजेच काय? सिमेन इज फॉर्म्ड ऑफ स्पर्म्स. काय असतात त्याच्यामध्ये? स्पर्म तर असतातच, ज्या टेस्टीजमध्ये तयार झालेले आहेत जे स्पर्म. स्पर्म विथ सिक्रिशन ऑफ दिस ग्लँड. जे काही व्हेसिकल्स आहेत किंवा ह्या ग्लँडमधून जे काही सिक्रिशन बाहेर पडते हे सिक्रिशन आणि स्पर्म ह्यांचं जे मिश्रण आहे त्याला आपण काय म्हणतोय? सिमेन असं म्हणतोय. सिमेन इज फॉर्म्ड ऑफ स्पर्म अँड सिक्रिशन ऑफ all these glands. Semen is ejaculated out through penis. All the organs of male reproductive systems are paired. इथे काय म्हटलंय बघा, जे ऑर्गन्स आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले ते सगळे पेअर्ड आहेत. सगळे पेअर्ड आहेत, पण त्याला एक्सेप्शन काय आहे? एक्सेप्ट युरिनोजेनायटल डक्ट, प्रोस्टेट ग्लँड, पेनिस अँड स्क्रॉटम. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आपण इथं बघतोय
ते म्हणजेच काही सरप्रायझिंग फॅक्ट्स आहेत. त्या फॅक्ट्स लक्षात घ्या, पुस्तकामध्ये तुमच्या दिल्यात. पहिली म्हणजे लेंथ ऑफ ईच इपिडिडॅमिस. डायग्राममध्ये बघा, इपिडिडॅमिसची जी लेंथ आहे ती जनरली किती मीटर आहे? अबाउट 6 मीटर. लेंथ ऑफ ईच दोन इपिडिडॅमिस आहे, त्या प्रत्येकाची लेंथ जवळजवळ किती आहे? 6 मीटर एवढी आहे. सेकंड पॉईंट, लेंथ ऑफ स्पर्म इज अबाउट 60 मायक्रोमीटर. जे काही स्पर्म आपण म्हणतोय त्या एका स्पर्म जर आपण विचारात घेतला तर त्या स्पर्मची लेंथ किती आहे रे? 60 मायक्रोमीटर एवढी. इतके लहान ते आहे. पुढं, such a small sperm has to cross the distance of approximately 6.5 meter while passing out male reproductive system. बघा, असताना त्याचा किती आकार आहे? फक्त लेंथ किती आहे? 60 मायक्रोमीटर आहे. पण हा इतका छोटा स्पर्म तो जवळजवळ किती मीटर अंतर कापतोय? It crossed the distance of approximately 6.5 meter while passing out of male reproductive system. म्हणजे टेस्टिस पासून युरिनोजेनायटल ट्रॅक्ट येईपर्यंत तो जवळजवळ किती मीटर अंतर कापतोय? 6.5 मीटर एवढं. ठीक आहे, पुढे बघा आता. मग आता हे स्पर्म जे आहे, तुम्हाला माहिती आहे स्पर्म ही काय एक प्रकारची सेल आहे, हॅप्लॉइड सेल आहे. मग ह्या जी मुवमेंट असेल किंवा वर्क करण्यासाठी ह्या स्पर्मला कशाची गरज लागते? एनर्जीची गरज लागते. स्पर्म नीड लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. फॉर दिस पर्पज फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन द सिमेन. सिमेनमध्ये काय प्रेझेंट असतं? फ्रुक्टोज प्रेझेंट असतो. स्पर्म नीड लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. फॉर दिस पर्पज fructose is present in the semen. ठीक आहे, these are the 4 surprising facts. सो आता आपण ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघूया. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम तुम्हाला दिसते बघा. ही ओव्हिडक्ट, ओव्हरी, युटेरस अँड व्हाजायना. सो पार्ट्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहेत बघूया. हे जे ऑर्गन्स दिसतात आपल्याला, ओव्हरी असेल, ओव्हिडक्ट, युटेरस, व्हाजायना, जे काही ऑर्गन्स आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ते कुठं आढळतात? तर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये आढळतात. आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय बघितलं होतं? तर टेस्टिसचा पार्ट जो आहे तो कुठे येतो? ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर येतो. पण हे जे सगळे ऑर्गन आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले ते सगळे कुठे येतात? आपल्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये येतात. मग काय काय आहेत बघा ऑर्गन्स त्याचे, हे पाठ करून ठेवा. इट इन्क्लूड अ पेअर ऑफ ओव्हरीज. अ पेअर ऑफ ओव्हरीज काय म्हणले? तर इथं दोन्ही साईडला आपल्याला दिसतात, लेफ्ट साईड आणि राईट साईडला ओव्हरी आहे. इथं फक्त त्याचं ओपन अप दाखवलेली आहे, सेक्शन एक घेते दिसते आतलं काय आहे ते. ओव्हरी आहे ह्या दोन. नंतर अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, ही एक आहे आणि ही एक आहे. ओव्हिडक्ट, पेअर ऑफ ओव्हिडक्ट इथे एक आहे आणि ही एक आहे. ठीक आहे, अ पेअर ऑफ ओव्हरी, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट. देन सिंगल युटेरस, हा जो भाग आहे तो काय आहे? युटेरसचा आहे. आणि हा आहे ते व्हाजायना आहे. ठीक आहे, हे पार्ट झाले फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे. आता पुढे काय म्हणलं आहे बघा, ह्या पार्ट बरोबर अ पेअर ऑफ बर्थोइन ग्लँड इज ऑल्सो प्रेझेंट. ठीक आहे, ह्या ऑर्गन बरोबर एक ग्लँड पण आहे, त्याचं नाव आहे पोर्थोलिस ग्लँड. पेअर आहे, दोन्ही बाजूला असतात. पुढे generally every month an ovum is released in abdominal cavity alternatively from each ovary. अल्टरनेटिव्हली म्हटले म्हणजे आता ही एक लेफ्ट साईड आहे आणि इकडे एक राईट साईडची ओव्हरी आहे. ह्या दोन्ही ओव्हरीमधून अल्टरनेटिव्हली म्हणजे फर्स्ट मंथला जर इथून ओव्हम बाहेर पडला तर नेक्स्ट मंथला ओव्हम कुठून बाहेर पडणार आहे? ह्या ओव्हरीतून बाहेर पडणार आहे. ठीक आहे, एव्हरी मंथ अँड ओव्हम, सिंगल ओव्हम, एक ओव्हम काय होतोय? रिलीज होतोय. कुठे येतोय? ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये येतोय. पण असं होत नाही की प्रत्येक मंथला मेन्स्युरेशन सायकलमध्ये ते जे काही ओव्हम आहे तो एकाच ओव्हरीतून बाहेर पडत नाही. तो कसा बाहेर पडत असतो? अल्टरनेटिव्हली फ्रॉम ईच ओव्हरी. ठीक आहे, नंतर काय म्हटलंय बघा, ह्याचं जे ओव्हिडक्टचं फ्री एंड आहे ते ओव्हिडक्टचं फ्री एंड जे आहे ते कसं आहे रे? फणेल लाईक आहे. कसं आहे? फणेल लाईक आहे. आणि तिथं आपल्याला एक ओपनिंग दिसतं. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. oocyte enters the oviduct through that opening. इथं
इथे दाखवले बघा त्यांनी. इथे काय एक स्मॉल ओपनिंग आहे, साहजिकच तो ओव्हरीमधला ओव्हम आहे, तो ओव्हम इथं काय होणार आहे, एंटर करणार आहे, ओव्हिडक्टमध्ये येणार आहे. नेक्स्ट, सिलियाज आर प्रेझेंट ऑन इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. आता हा जो ओव्हिडक्ट दाखवला आहे त्याच्या आतल्या बाजूने इनर सरफेसला आपल्याला काय दिसतात, सिलिया दिसतात. सिलिया म्हणजेच काय, तर स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर. हा जो ओव्हम मुवमेंट करणार आहे इथून ते इकडून ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे युटेरसमध्ये येणार आहे, तर त्याची मुवमेंट होण्यासाठी सिलियाज काय करतात, मदत करतात. सिलियाज आर प्रेझेंट ऑन इनर सरफेस ऑफ ओव्हिडक्ट. तर फंक्शन दिलं आहे बघा, दिस सिलिया पुश द ओसाइट. इथून जो ओसाइट बाहेर पडणार आहे तो ओसाइट कुठं युटेरसपर्यंत आणण्याचं ते काम करत असतात. ठीक आहे, बघा काय काय याच्यामध्ये येते, अ पेअर ऑफ ओव्हरीज, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट, सिंगल युटेरस अँड ए व्हजायना. ठीक आहे, आता पुढे काय म्हटलं आहे बघा, की आपण बघितलं सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पहिली स्टेप असते ती म्हणजे गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरी आहे ती म्हणजे फर्टिलायझेशन. त्यातली गॅमेट फॉर्मेशन बघूया. मेल आणि फिमेलमध्ये गॅमेट्स कसे तयार होतात. बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओव्हम आर फॉर्म्ड बाय मिओसिस. आपण मिओसिस ज्यावेळेस शिकलो त्यावेळेसच आपण बघितलं की हे स्पर्म आहे मेलमध्ये, फिमेलमध्ये जे ओव्हम आहे ते गॅमेट्स आहेत, हॅप्लॉइड गॅमेट्स आहेत. कसे तयार झाले, बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस. ठीक आहे, मग हे ज्यावेळेस गॅमेट्स एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होतो, झायगोट तयार होतो, हे आपल्याला माहिती आहे. आता बघा काय म्हटलं आहे त्याने, स्पर्म्स आर प्रोड्यूस्ड इन अ टेस्टिस ऑफ मेन. ओके, जे स्पर्म्स आहेत ते कुठं तयार होतात, मेनच्या टेस्टिसमध्ये होतात. फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन प्युबरिटी टिल डेथ. ज्यावेळेस प्युबरिटी येते, मेलमध्ये प्युबरिटी येते, तेव्हापासून हे स्पर्म्स आहेत, हे स्पर्म काय होतात, तर इथे स्पर्म्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात. ठीक आहे, आणि कुठपर्यंत, टिल डेथ. जोपर्यंत तो मेल डेथ होत नाही तोपर्यंत स्पर्म्स काय होत जातात, प्रोड्यूस होत जातात किंवा त्याचं प्रोडक्शन चालूच असतं. पण फिमेलमध्ये तसं नाही आहे बघा. हावेवर इन केस ऑफ वुमेन ॲट द टाईम ऑफ बर्थ देर आर 2 to 4 million इमॅच्युअर ओसाइट. लक्षात आहे इकडे. आता काय म्हटलं आहे आपण इथं, मेल आणि फिमेलमध्ये फरक कसा आहे बघा. मेलमध्ये स्पर्म कधी प्रोड्यूस होतात, ज्यावेळेस त्यांच्यामध्ये प्युबरिटी येते, कुठपर्यंत टिकतात, टिल डेथ. पण फिमेलमध्ये तसं नाही आहे. एखादी फिमेल म्हणजे गर्ल ज्यावेळेस बर्थ घेते त्यावेळेस जन्मताच तिच्या ओव्हरीमध्ये किती असतात, 2 to 4 million इमॅच्युअर ओसाइट्स असतात. बघा लक्षात घ्या, ओसाइट नुसतं म्हणत नाही, पण ते ओसाइट कसे आहेत, इमॅच्युअर आहेत, हे लक्षात ठेवा. मॅच्युअर होत नसतात ते. नंतर मग आपण बघणार आहे प्रोसेस, ज्यावेळेस तुम्ही मेन्स्युरेशन सायकल शिकणार आहे त्यावेळेस आपण बघणार आहे मॅच्युअर कसे होत जातात ते. इन केस ऑफ वुमेन ॲट द टाईम ऑफ बर्थ देर आर 2 to 4 million इमॅच्युअर ओसाइट इन द ओव्हरी ऑफ फिमेल फिटस. ओके, फिमेल म्हणजे गर्ल जर असेल तर तिच्या बर्थला जवळजवळ बर्थ ज्यावेळेस होती त्यावेळेस तिच्या बॉडीमध्ये किंवा तिच्या ओव्हरीजमध्ये किती असतात, 2 to 4 million इमॅच्युअर ओसाइट्स प्रेझेंट असतात. An oocyte mature and is released from ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause, approximately 45 years of age. मग इथे काय म्हटलं आहे, हे जे ओसाइट्स आहेत ते मॅच्युअर होतात. ठीक आहे, ज्यावेळेस प्युबरिटी येते, गर्ल्समध्ये प्युबरिटी येते त्यावेळेस ते ओसाइट, प्रत्येक एन ओसाइट म्हणलं आहे, ओसाइट काय होतो, मॅच्युअर होतो आणि प्रत्येक ओव्हरीमधून एव्हरी मंथ अल्टरनेटिव्हली मग अशी बघितलं, ओव्हरीमधून तो काय होत असतो, प्रत्येक महिन्याला रिलीज होत असतो, बाहेर पडत असतो. हे कधीपर्यंत होतं, तर अप टू द एज ऑफ मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजेच काय, तर इथं हे जे ओसाइट्स आहेत हे ओसाइट्स काय होतात, तर बाहेर रिलीज होण्याचे थांबतात. एज किती आहे, अप्रॉक्सिमेटली 45 years ऑफ एज. Here, menopause is the stoppage of functioning of female reproductive system. Menopause म्हणजेच काय, तर इथं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी फंक्शन्स करते ती फंक्शन इथं काय होते, स्टॉप होते. म्हणजे मेन्स्युरेशन सायकल जे आपण म्हणतो ते मेन्स्युरेशन सायकल इथं काय होते, स्टॉप होते. पण मेलमध्ये तसं नाही. मेलमध्ये स्पर्म प्रोडक्शन जे आहे ते टिल डेथपर्यंत आहे.
At the age of about 45 to 50 years, secretion of hormones controlling the function of female reproductive system either stop or become irregular. This cause the menopause. Menopause केव्हा येतो तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे की जे काही हार्मोन्स आहेत, जे मेन्स्युरेशन सायकल किंवा हे जे ओसाइट बाहेर पडताना किंवा प्रायमरी त्याचं फॉलिकल तयार होत असताना जे काही हार्मोन्स आहेत ते हार्मोन्सबद्दल आपण बघणार आहे. पण इथे आता बघूया फक्त आपण की जे हार्मोनचं सिक्रेशन आहे हे सिक्रेशन काय करतात किंवा ड्यू टू हार्मोन्समुळं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे फंक्शन्स व्यवस्थित चालू असतात. आणि मग इथं काय होतं, ॲट द एज 45 to 50 इयर्स ह्या एजमध्ये साहजिकच हे हार्मोनचे सिक्रेशन आहे ते काय होत जातं, स्टॉप होत जातं किंवा इरेग्युलर होतं आणि त्यामुळं त्या लेडीजमध्ये काय येतो, मेनोपॉज येतो. नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे काय, तर इथे तुम्हाला हा ओसाइट आहे, सर्क्युलर आहे, तर ओसाइट आहे आणि कडेनी काय दिसतात, स्पर्म दिसतात. मग यातला स्पर्म्स भरपूर आहेत, पण यातला एक स्पर्म काय करतो, ह्या ओसाइटला किंवा ह्या ओव्हमला फर्टिलाइज करतो आणि मग काय तयार होतं, झायगोट तयार होतं. ठीक आहे, इकडे बघा आता, फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम is called as fertilization. What is fertilization? Formation of zygote कधी तयार होतोय, by union of sperm and ovum is called as a fertilization. आणि हे जे फर्टिलायझेशन आहे ते ह्युमनमध्ये कसं होत आहे, इंटरनल होते विदिन बॉडी. ठीक आहे, फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन. सीमेन इज इजॅक्युलेटेड इन व्हाजाइना ड्युरिंग कॉप्युलेशन. Sperms in the number of few million start their journey by the route of vagina, uterus and oviduct. डायग्राममध्ये बघी तुमच्या लक्षात येईल, ह्या स्पर्मची एंट्री आहे, ती स्पर्मची एंट्री त्याचा रूट जो आहे तो रूट दिलाय व्हाजाइना, व्हाजाइनातून युटेरस, युटेरसमधून ओव्हिडक्ट. ठीक आहे, आता इथे आपल्याला बरेचसे स्पर्म दिसतात, पण त्यातला एक स्पर्म आहे तो ह्या ओव्हमला काय करतो, फर्टिलाइज करतो. ठीक आहे, वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म फर्टिलाइज द ओनली ओव्हम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. इथे लक्षात दिसताना भरपूर आपल्या इथे स्पर्म दिसतात, पण त्यातला एक स्पर्म आहे तो ओव्हिडक्ट पाशी गेल्यानंतर काय करतो, त्या ओव्हमला फर्टिलाइज करतो. फ्रॉम द एज ऑफ प्युबरिटी अप टू द मेनोपॉज, फ्रॉम 10 to 17 years of age up to 45 to 50 years, and ovum is released every month from the ovary. ओके, इथे काय म्हटले बघा, एज दिले, प्युबरिटी एज किती आहे फिमेलमध्ये, 10 to 17 इयर. ठीक आहे, तेव्हापासून ते 45 to 50 इयर्सपर्यंत प्रत्येक मंथला एक ओव्हम ओव्हरीतून काय होतो, रिलीज होतो, अल्टरनेटिव्हली रिलीज होतो. आउट ऑफ 2 मिलियन ओव्हा, मग अशी आपण बघितलं की जनरली किती बर्थ वेळेस किती आहेत, तर 2 to 4 मिलियन ओव्हा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यातले अप्रॉक्सिमेटली ओनली 400 ओसाइड्स आर रिलीज अप टू द एज ऑफ मेनोपॉज. मेनोपॉज होईपर्यंत म्हणजे प्युबरिटी ते मेनोपॉजपर्यंत जनरली किती ओसाइड्स बाहेर पडतात, 400 ओसाइड्स बाहेर पडतात. मग उरलेल्यांचं काय होतं, द रिमेनिंग ओसाइट अंडरगोज डिजेनरेशन. बघा पुन्हा सांगते की ओव्हरीमध्ये जनरली बर्थच्या वेळेस किती मिलियन्स ओव्हा आहेत, 2 to 4 मिलियन्स ओव्हा आहेत. ठीक आहे, पण ज्यावेळेस प्युबरिटी येते, प्युबरिटी टू मेनोपॉजपर्यंत अंदाजे किती ओसाइट बाहेर पडतात, 400 ओसाइट बाहेर पडतात. आणि मग राहिलेले ओसाइट मेनोपॉज झाल्यानंतर काय होतं, ओसाइट्स बाहेर पडत नाही, मग राहिलेले ओसाइट्स काय होतं, तर त्यांचं डिजेनरेशन होतं. ठीक आहे, आता पलीकडे काय म्हटलंय बघा, ओसाइट रिलीज फ्रॉम ओव्हरीज ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ नियरिंग द एज ऑफ मेनोपॉज आर 40 to 50 इयर्स ओल्ड. जर त्या लेडीजचं एज किती असेल, 40 to 50 इयर्स ओल्ड असेल आणि त्यातून जर ओसाइट बाहेर पडला असेल ओव्हरीमधून, त्यांच्या ओव्हरीमधून जर ओसाइट रिलीज झाला असेल, तर त्याची जी ॲबिलिटी आहे डिव्हिजन करण्याची ती इथं डायमिनिश झालेली असते. ठीक आहे, दर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बी डायमिनिश टिल नाऊ. ड्यू टू दिस दे कॅनॉट कम्प्लीट मिओटिक डिव्हिजन प्रॉपरली. त्यामुळे इथं मिओटिक डिव्हिजन आहे ती व्यवस्थित होत नाही. आणि असा समजा ओसाइट जो आहे तो फर्टिलाइज झाला तर नवीन जे न्यूबॉर्न बेबी तयार होणार आहे ते ॲबनॉर्मल निर्माण होतं. ठीक आहे, एक्झाम्पल पण त्यांनी दिले डाऊन सिंड्रोम.
इथे बघा पुन्हा वाचते. ड्यू टू दिस दे कॅनॉट कम्प्लीट मिओटिक डिव्हिजन. मिओटिक डिव्हिजन व्यवस्थित होत नाही. इफ सच ओसाइट्स आर फर्टिलाइज, आणि असा जर ओसाइट फर्टिलाइज झाला तर न्यूबॉर्न जो प्रोड्यूस होणार आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतात, सब ॲबनॉर्मॅलिटीज असू शकतात. एक्झाम्पल आहे डाऊन सिंड्रोम. ठीक आहे, इथं आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघितली होती. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्यू.